नमस्कार. चला तर क्रिसमस जवळ आलेला आहे. तर आता आपल्याला बनवायचे बिस्किटपासून केक. इथे मी ओरिओचे 10 वाले 4 पॅकेट घेतलेले आहेत आणि हे 2-3 माझ्याकडे क्रीमचे ओरिओसारखे सेम फ्लेवरमध्ये बिस्किट अवेलेबल होते. तेही मी याच्यामध्ये घेत आहे. तर आपल्याला आता सर्व बिस्किट एकत्र एका ट्रेमध्ये काढून घ्यायचे ते. हे पहा 4-5 एक पॅकेट वेगळं आहे, पण चालून जातं काही हरकत नाही. तर इथे मी सर्व बिस्किटची क्रीम काढून घेणार आहे. आपल्याला ही सर्व क्रीम काढून घ्यायची बिस्किटची. हे बाई क्रीम पण आपल्याला क्रीमचा पण वापर करायचा. नंतर आता आपण बिस्किटचे तुकडे करून घेऊयात आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे. आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. बारीक पावडर करून घ्यायची मस्त. हे पहा आपले बिस्किटचे पावडर तयार करून झालेली आहे. आता मी इथे 2 चमचे साखरही वाटून घेते. तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही पिठी साखर वापरू शकता. कारण केक आपला गोड होण्यासाठी मी इथे पिठी साखरेचा वापर केला आहे. ते साखर बारीक करून घेते 2 चमचे. इथे मी 1 कपभर दूध घेतलेलं आहे. तर आपल्याला हळूहळू दूध मिक्स करून फेटून घ्यायचं आहे बिस्किट सर्व. एकत्र मिक्स करून घ्यायचे. इथे मी सोडा टाकत आहे. तर अर्धा चमचा बेकिंग सोडा आहे, खायचा सोडा. तुम्ही इनोचा वगैरे वापर करू शकता. इथे मी सोड्याचा वापर करत आहे. थोडंसं दूध टाकायचे आणि परत एकसारखं आपल्याला छान फेटून घ्यायचे. ते मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचे. इथे मी पातेले घेतलेले आहे, त्यालाच साईडनी सर्व बाजूने तेल लावून घेतले. आता आपण पातेल्यात काढून घेऊयात आणि एकसारखं करून घेऊयात. तिथे मी कुकर गरम करत ठेवला होता. तर कुकरमध्ये वगैरे आपल्याला पाणी घालायचं नाही, खाली प्लेट ठेवायची आहे. हे पाक मी कुकर गरम करून घेतलंय. खाली रिंग वगैरे काय असेल ते ठेवून द्यायचे आणि वरतून आपल्याला कुकरचं झाकण लावायचं. एक 25 मिनिटांनी आपण कुकर चेक करून घेऊयात आपला केक कसं काय बनलाय का नाही. इथे मी हे गोल वहीचा पुठ्ठा घेतलाय. तर आपल्याला केक हे करण्यासाठी मी घरी केकसाठी पुठ्ठा तयार करत आहे आणि मी इथं मल्चिंग पेपर घेतलेला आहे. तर गोल कट करून घेतलेल्या पुठ्ठ्याला लावून घेतलंय मल्चिंग पेपर. तर इथे मी आपण क्रीम घेतली होती, ती क्रीमही घेतली आहे आणि मी 4-5 स्ट्रॉबेरीचे चॉकलेट घेतले सजावटीसाठी आणि इथे माझ्याकडे बाहेरून आणलेले चॉकलेट्स होत्या, त्याही मी घेतल्यात कट करून आणि एक डेअरी मिल्क घेतलेली आहे. तर आपल्याला हे सर्व चॉकलेट्स कट करून घ्यायचे ते. आता आपण चेक करूयात आपला केक कसा झालाय तो. एक स्टिकच्या साहाय्याने आपल्याला केक चेक करून घ्यायचे. स्टिकला लागत नाही याचा अर्थ आपला केक बनवून तयार आहे. हे पहा छान फुललेला आहे, मस्त स्पंजी झालेला आहे. आता थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरला आपल्याला क्रीम वगैरे लावून घ्यायची, त्याच्यावरती सजावट करून घ्यायची. इथे मी एक पॅन ठेवला आहे तापत. त्या पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे दूध टाकायचे आणि जी क्रीम आपण ठेवली होती ती एक मेल्ट करून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला क्रीम मेल्ट करायची. इथे मी कॅडबरी ठेवली होती, ती कॅडबरी त्याच्यामध्ये मेल्ट करून घेते. साधा सिंपल एकदम घरगुती मस्त ओरिओ बिस्किटपासून केक खूप छान झालता आणि छान झालेला आहे मस्त. हे पहा मस्त केकही साईडने आपल्या सुटत आहे. तुम्ही खाली थोडासा मैदाही टाकू शकता पातेल्याला खाली, पण मी काही इथे मैदा वगैरे टाकला नव्हता. हे पहा मस्त आपला केक बनून तयार आहे. आता आपण सजावट करून घेऊया. तिथे मी हा वरचा भाग थोडासा कट करून घेणार आहे. तुम्ही कप केक वगैरे पण बनवू शकता, ओरिओ बिस्किटपासून खूप छान होतो. हे पहा मस्त आपला केक गोल आकारात बनवून तयार आहे. आता ही क्रीम आपण मी जी फेटून घेतली होती ती आपण केकवरती लावून घेऊयात.
तुम्ही डायरेक्ट बिस्किटमध्ये क्रीम वाटू शकता, पण मी ते सजावट छान व्हावं आणि क्रीमचा वरतून मस्तपैकी असं छान दिसावं म्हणून मी क्रीम काढून घेतली बिस्किटची आणि फेटून घेतलेली आहे. क्रीम मेल्ट होण्यासाठी 2 मिनटं गरम करून घ्यायचे. आता जे आपण चॉकलेट्स वगैरे खोलून ठेवले होते ते इथे हे चॉकलेट मी मध्ये लावून घेतले. साईडने स्ट्रॉबेरीचे चॉकलेट्स आणि जे चॉकलेटचा चुरा केलता तोही वरतून टाकून घेतलाय. कसं वाटलं माझे ओरिओ केकची रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मस्तपैकी घरच्या घरी क्रिसमससाठी आता आपण कट करून घेऊयात. मी तुम्हाला दाखवते. हे पहा किती छान झालेलं आहे. मस्त अगदी बाहेर भेटतो तसाच केक आपला बनवून इथे तयार आहे.